नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, आपण सुरुवातीला वातदोषाची क्षयवृद्धी पाहिली. आज आपण पाहणार आहोत पित्तदोषाची क्षय आणि वृद्धी. इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये वातदोषाची क्षयवृद्धी, त्याचा गुण आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे प्रकार, त्याचे कार्य ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो. पित्तदोषामध्ये सुद्धा तेच पित्तदोषाचे प्रकार असतील, त्या प्रकारांचे कार्य असतील, त्यांचे व्यवस्थित स्थान करून जायचे. सगळ्या प्रकारांचे वाताचे प्रकार आहेत त्याचे सुद्धा व्यवस्थित स्थान करायचे आणि याची क्षयवृद्धी इम्पॉर्टंट आहे. कफदोषाचं पण सेम क्षयवृद्धी व्यवस्थित करायची आणि त्याचे प्रकार आहेत ते व्यवस्थित करायचे आणि हे तिन्हीचे गुण आहेत ते तर करायचेच, कारण फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत प्रॅक्टिस पर्यंत गुण सर्वात जास्त महत्वाचे असणार आहेत. ठीक आहे. आता पित्त का बरं वृद्धी होते? पित्तवृद्धीची लक्षणे पाहायची. पित्तवृद्धीची लक्षणे म्हणजे काय? शरीरामध्ये पित्तदोष वाढल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे काही सिम्पटम्स दिसणार आहेत त्याला आपण म्हणणार पित्त दोष वृद्धीची लक्षणे. पण हे वाढणार का बरं? पित्तदोषाचे जे गुण आहेत त्याच्या समान आहार विहार जर आपण ठेवला. आहार विहार म्हणजे काय? म्हणजे आपलं खाणं आणि त्याचबरोबर राहणं हे जर त्या गुणांच्या समान असलं तर काय होणार आहे? पित्तदोषाची वृद्धी होणार आहे. काय आहे त्या पित्तदोषाचे गुण? तुम्ही श्लोकही पाठ केलेले असतील. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा तीक्ष्ण आणि उष्ण गुण. तीक्ष्ण आणि उष्ण गुणाचा आहार किंवा विहार जर ठेवला तर हा पित्तदोष वाढताना तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर स्नेह गुण आहे, त्याचबरोबर लघु, विस्त्र, सरमद्रव्यम हा जो गुण आहेत या गुणाच्या समान आहार विहार ठेवला तर काय होतो? पित्तदोष वाढतो. त्याचबरोबर कोणत्या रसाचा आहार घेतल्यानंतर पित्तदोष वाढतो? तर याच्यामध्ये आपल्याला आम्ल, आम्ल, लवण आणि कटू या तीन दोषांचा आहार जर घेतला, या तीन दोषांचा आहार जर सतत घेतला, त्याचबरोबर तीक्ष्ण उष्ण आहार असा जर घेतला तर पित्त दोषाची वृद्धी आपल्याला पाहून येते. ठीक आहे. मग ही पित्त दोषाची वृद्धी झाली हे कशावरून समजणार? तुमच्याकडे पेशंट आलेला आहे, तुम्हाला सर्वात प्रथम त्याचे सिम्पटम जाणून घ्यायचे. मग त्या सिम्पटम्स वरून तुम्ही समजणार की या पेशंटमध्ये कोणत्या दोषाचा प्रकोप झालेला आहे. वाताची लक्षणे आहेत, पित्ताची आहेत की कफाची आहेत. मग आता जी मी तुम्हाला लक्षणं देतोय या लक्षणांपैकी जर त्या पेशंटमध्ये दिसली तर समजायचं या पेशंटमध्ये पित्त दोषाची वृद्धी झालेली आहे. पाहूया आता पित्त वृद्धीची लक्षणे काय आहेत. तर बघा, हा श्लोक कंपल्सरी पाठ करायचा आहे, कोणीही मिस करायचा नाहीये. पित्त विनमूत्र नेत्र त्वक शूट त्रुट दाह अल्पनिद्रता याची फोड मी खाली करून दिलेली आहे. बघा, पित्त विनमूत्र नेत्र त्वक श्रुत त्रुट दाह अल्पनिद्रता. हे काय एका शब्दाचा अर्थ समजून घेऊया. पहिले आहे पीत विनमूत्र नेत्र मूत्र नेत्र त्वक. पीत, पीत म्हणजे काय? पिवळा. विनमूत्र जे मल आणि मूत्र आहे त्याचा वर्ण जो आहे तो पिवळा होणार आहे. कळतंय? पीत वर्ण म्हणजेच काय? पिवळा वर्ण. जे पित्त वृद्धी झाल्यानंतर जो मल आणि मूत्र आहे याचा वर्ण पिवळा दिसायला लागेल. त्याचबरोबर नेत्र आणि त्वक डोळे आणि त्वचा हे सुद्धा आपल्याला पिवळ्या कलरचे दिसणार आहे. तुम्ही जॉन्डिस पाहिला असेल, कावीळ पाहिला असेल, याच्यामध्ये नख आहेत, नेत्र आहेत, त्याचबरोबर त्वचा आहे ही आपल्या पिवळसर रंगाची दिसून येते. मग पहिलं सिम्पटम्स काय आहे? पित्त विनमूत्र नेत्र त्वक. याच्यामध्ये मल, मूत्र, त्वचा, नेत्र हे पिवळ्या कलरचे झालेले आहेत. कधी? जेव्हा पित्तदोषाची वृद्धी झालेली आहे. दुसरं आहे श्रुत. आता तीक्ष्ण उष्ण गुण असल्यामुळे काय होतं? जे आपल्या शरीरामधला अग्नी आहे तो एकदम प्रदीप्त होतो आणि आपल्याला अति प्रमाणामध्ये भूक लागायला लागते. श्रुत म्हणजे काय? श्रुत म्हणजे काय आहे? अति प्रमाणामध्ये भूक लागणे हे लक्षण आपल्याला पित्तदोषाची वृद्धी झाल्यावर पाहायला मिळतं. त्यानंतर त्रुट. त्रुट म्हणजे अति प्रमाणामध्ये तहान लागणे. तर तीक्ष्ण आणि उष्ण गुण पित्ताचा आपल्या शरीरामध्ये वाढत आहे. मग हे तीक्ष्ण आणि उष्ण वाढल्यामुळे काय होईल? तर जलांश आहे तो शोषला जाईल आणि मध्ये कोरडेपणा जाणवेल. मग अशा कंडिशन मध्ये जेव्हा आपल्या बॉडीमध्ये डिहायड्रेशन झालंय तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त तहान लागणार आहे. तृष्णा. तहानीला काय म्हणायचं? तृष्णा. तिथंच काय? त्रुट. त्याच्यानंतर पुढे आहे दाह. दाह म्हणजे सर्व शरीराची आग होणे. शरीराच्या एखाद्या पार्टची किंवा पूर्ण शरीराची आग होणे याला काय म्हणतो आपण? दाह म्हणत असतो. कधी कधी डोळ्यांची आपल्याला आग होते किंवा त्वचेची आपल्याला एकदम आग झाल्यासारखं वाटते. हे केव्हा होईल? पित्तदोषाची वृद्धी झालेली असेल तर. त्यानंतर अल्पनिद्रता. अल्पनिद्रता, झोपही व्यवस्थित लागणार नाही. जर आपल्या संपूर्ण शरीराची किंवा शरीराच्या एखाद्या स्पेसिफिक पार्टची जर आग होत असेल, दाह होत असेल तर आपल्याला झोप निश्चितच येणार नाहीये. त्याच्यामुळे अल्पनिद्रता हे सुद्धा लक्षण आपल्याला पित्तदोषाची वृद्धी झाल्यानंतर दिसून येतं. पहा, पित्त विनमूत्र नेत्र त्वक श्रुत त्रुट दाह अल्पनिद्रता हा श्लोक पाठ करायचा आहे. हे काय आहे? पित्तदोषाची वृद्धी.
आता पित्त दोषाचा क्षय. पित्त दोषाचा क्षय का बरं होतो? पित्त दोषाचे जे गुण आहेत त्याच्या विपरीत आहार विहार जर केला तर या पित्त दोषाचा क्षय होत असतो. जेव्हा आपल्या शरीरामध्ये तिन्ही दोष आहेत, हे कमी झालं तरी विकार उत्पन्न होणार, जास्त झाले तरी विकार उत्पन्न होणार. हे समप्रमाणामध्ये राहतील तेव्हाच आपली प्रकृती ही चांगली राहील, स्वास्थ्य टिकून राहील. त्याच्यामुळे संपूर्ण प्रयत्न हे तिन्ही दोषाला सामान्य अवस्थेमध्ये ठेवण्यासाठीच केले जातात. आता पित्त दोष आहे हे जर कमी अवस्थेत गेल्यानंतर काय काय लक्षण दिसणार आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. बघा, पित्ते मंदो अनल शीत प्रभाहानी. एकदम सोपा श्लोक आहे पाठ करण्यासाठी. पित्तो मंदो अनिल. मंदो अनिल म्हणजे काय? जो अग्नी आहे, पित्ताचा गुण काय? उष्ण. ह्याचं काय झालं? क्षय झालाय. मग आता तो उष्ण गुण कमी झाला म्हणजे काय झालं? शीत झालं. शीत झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्या शरीराचा जो अग्नी आहे ते कमी होतो. आपल्याला भूक लागत नाही. मंदो अनिल म्हणजे अग्निमांद्य आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला भूक व्यवस्थित लागत नाही आणि अग्नीच व्यवस्थित झालं नाही तर ते पचन कसं होणार आहे व्यवस्थित? ठीक आहे. आपण जे अन्न खातो त्याच्यावरती अग्नी काम करणार ना. मग जर अग्नीच मंद आहे तर आपलं अन्न पचन व्यवस्थित होणार नाही जर पित्ताचा क्षय झालेला असेल तर. त्याच्यानंतर शीत प्रभा हानी. शीत म्हणजे काय? जेव्हा आपल्या बॉडीमध्ये उष्ण गुण आहे तेव्हा आपल्याला थंडी वाजत नाही. परंतु हे शीत शीत जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपल्याला अति प्रमाणात थंडी वाजायला लागते तेव्हा काय समजून जायचं? आपल्या बॉडीमधला जो पित्त आहे त्याचा क्षय झालेला आहे. त्याच्यानंतर प्रभा हानी. आपल्या शरीरावरचं, चेहऱ्यावरचं जे तेज आहे, जे प्रभा आहे, ती प्रभा आपल्या चेहऱ्यावरती राहणार नाही. ते तेज आपल्या शरीरावरती दिसणार नाही. आपला चेहरा पांढरट पडून जाणार आहे. जसं आपण एकदम आजारी पडल्यानंतर आपलं कसं तोंड दिसतं त्या प्रकारे हे काय होती? क्षय आणि वृद्धी होती. मग आता क्षय आणि वृद्धीची चिकित्सा कशी करणार मित्रांनो? जेव्हा आता याचा आपण काय म्हटलं वृद्धी कशी होते? त्याची कटू, लवण आणि आम्ल या 3 रसात्मक घेतल्यानंतर काय होते? याची वृद्धी होते. मग आपल्याला कळालं की वृद्धी झालेली आहे, तर याची चिकित्सा करताना काय करायचं? याच्या विपरीत आहार द्यायचा किंवा क्षय झाला कळालं तर याला वाढवणारा आहार आपल्याला द्यायचा. कळालं? म्हणजे जर आपल्याला पित्ताचा प्रकोप झालेला पेशंट मिळाला तर त्याची चिकित्सा करताना काय करायचं? की त्याच्या विपरीत चिकित्सा त्याला द्यायची. म्हणजे ते जे गुण आहेत पित्ताचे त्याच्या विपरीत गुणात्मक चिकित्सा द्यायची आणि जिथे पित्ताचा क्षय झालाय जिथे की या केसेसमध्ये मग पित्ताच्या समान गुणात्मक चिकित्सा द्यायची. एवढंच लक्षात ठेवायचं, समान गुणाने समानाची वृद्धी होते. मग पित्ताच्या समान गुणाचा आहार विहार असेल तर पित्ताची वृद्धी होणार. पित्ताच्या विरुद्ध गुणाचा आहार विहार असेल तर पित्ताचा क्षय होणार आहे. अशा प्रकारे ही पित्ताची क्षय आणि वृद्धी एकदम छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला छानशी कळाली आहे. आणि जर मी शिकवलेलं तुम्हाला असंच कळत असेल तर तुम्ही आपल्या ॲपमध्ये जाऊन परचेस करू शकता आपले पेड लेक्चर कोर्सेस. त्याच्यामध्ये संपूर्ण BMSचा सिलेबस आपण नेहमी न्यू लेक्चर्समध्ये देत असतो प्रत्येक बॅचेससाठी. तिथे जाऊन तुम्ही जॉइन करू शकता. फक्त क्रियाशीलही करू शकता किंवा संपूर्ण पॅकेज करू शकता. 1 पॅक कोर्स आहे त्याच्यामध्ये. तो पूर्ण तुम्हाला एकदम पॉकेट फ्रेंडली मिळून जाईल. वेबसाईट व्हिजिट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आयुर्वेदा मराठी ॲप डाउनलोड करा. तुम्हाला मिळून जाईल. थँक यू व्हेरी मच.